नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या सेशनमध्ये आपण रिसर्च मेथोडॉलॉजी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर 2022 जी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पेटची रिसर्च मेथोडॉलॉजीची परीक्षा झाली होती 19 तारखेला. शेट 5 हा जो आहे तो क्वेश्चन पेपर आपण आज डिस्कस करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट हा अशाप्रमाणे विचारला गेला होता. संशोधनाचा पाठपुरावा करण्यासाठी अभ्यास सुरू करण्यापूर्वी खालीलपैकी कोणते आवश्यक आहे? इन ऑर्डर टू परस्यू द रिसर्च which of the following is required before beginning of conduct the study? ऑप्शन नंबर ए, संशोधन परिकल्पना तयार करणे. ऑप्शन नंबर बी, संशोधन प्रश्न तयार करणे. ऑप्शन नंबर सी, संशोधन अविकल्प विकसित करणे. आणि ऑप्शन नंबर डी, माहिती विश्लेषण प्रक्रियेमध्ये निर्णय घेणे. कुठलंही संशोधन सुरू करण्यासाठी आपण काय करतो? अगोदर डिझाईन करतो. घर बांधण्यासाठी आपण अगोदर काय करतो? आराखडा तयार करतो. तसंच संशोधन करण्यापूर्वी आपल्याला रिसर्च डिझाईन करावी लागते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी जो आहे, डेव्हलपमेंट अ रिसर्च डिझाईन इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सेकंड. संशोधनाच्या अपेक्षित परिणामाचा गृहीतकाला काय म्हणतात? The research assumption about the expected result of the research is called. Option number A, theory development, sample frame, research proposal, and hypothesis. Whatever may be tentative answer of the questions that consider as a assumptions means option number D is a right answer of the questions. Hypothesis म्हणजे हायपोथेसिस म्हणजे काय? परिकल्पना. कोणत्याही परिकल्पनेचं गृहीत धरलेलं जे काही उत्तर आहे त्याला आपण काय म्हणतो? तर परिकल्पना असं म्हणतो. किंवा अंदाजे धरलेलं उत्तर जे आहे किंवा कार्याच्या पाठीमागे कोणतं कारण आहे त्याला आपण हायपोथेसिस असं म्हणतो. म्हणून ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ दीज इज नॉट अ स्टेप्स इन द प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन प्रोसेस? खालीलपैकी कोणती समस्या ओळखण्याच्या प्रक्रियेतील एक स्टेप्स नाहीये किंवा पाऊल नाहीये? ऑप्शन नंबर ए, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, थिओरॉटिकली फाउंडेशन अँड मॉड्यूल बिल्डिंग्स अँड मॅनेजमेंट डिसिजन मेकिंग अँड डिस्कशन विथ सब्जेक्ट एक्सपर्ट. मीन्स ऑप्शन नंबर डी इज अ नॉट. हा निगेटिव्ह फॉर्म मध्ये प्रश्न आहे. व्यवस्थापनाचा निर्णय घेणे हा काय आहे की या प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन प्रोसेसचा पार्ट नाहीये. म्हणजे इथं काय नाहीये काय म्हणतायत किंवा स्टेप्स कुठली नाहीये, प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनची कुठली स्टेप नाहीये. हे ऑप्शन नंबर सी जे आहे, व्यवस्थापन निर्णय करणे ही काय आहे? समस्या तयार करण्याची प्रक्रियेतील पाऊल किंवा स्टेप्स किंवा पायरी नाहीये असं आपल्याला म्हणता येईल. ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन. द कॉजल व्हेरिएबल्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज. कारक चलाला डॅडॅश चल असे म्हणतात. इथं व्हेरिएबल्सचा प्रश्न आहे. डिपेंडिंग व्हेरिएबल्स, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स, मॉडर्निंग व्हेरिएबल्स अँड एक्सक्लुसिव्ह व्हेरिएबल्स. बाह्य चल, मध्य चल, अवलंबित चल, स्वाश्रयी चल हे काय असे चलाचे व्हेरिएबलचे प्रकार आहेत. कारक चलाला आपण काय म्हणतो? स्वतंत्र चल किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबल. ज्या चलाचा परिणाम आपण अभ्यासणार आहोत अशा चलाला स्वतंत्र चल असं म्हटलं जातं. दॅट कन्सिडर ॲज इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. म्हणजे ज्या घटकाचा आपण परिणाम अभ्यासणार आहोत त्याला काय म्हणायचं? इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. आणि ज्या घटकावर होणार आहे त्याला काय म्हणायचं? डिपेंडंट व्हेरिएबल्स. हे सर्वांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट क्वेश्चन. माहिती संकलनाचे कोणते साधन निरीक्षर नमुन्यासाठी उपयुक्त आहे? इन विच टूल्स ऑफ डेटा कलेक्शन इज यूज्ड फॉर द इलिटरेट सॅम्पल? काय निरीक्षित आहे किंवा साक्षर नाहीयेत अशांसाठी कुठलं रिसर्च टूल्स जे युजफुल आहे? क्वेश्चन नंबर 5 ऑप्शन नंबर 1, रेटिंग स्केल्स, ॲप्टिट्यूड स्केल्स, क्वेश्चन अराइज अँड इंटरव्ह्यूज. जे निरीक्षर माणसं आहेत किंवा डीप अँड डम आहेत अशा लोकांसाठी आपण काय करतो? तर
मुलाखत हे माहिती संकलनाचं साधन आहे. ज्यांना लिहिता वाचता येत नाहीये अशांकडनं आपल्याला माहिती मिळवायची आहे, त्यावेळेस मुलाखत हे माहिती संकलनाचं साधन उपयुक्त ठरतं. ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द नल हायपोथेसिस इज फॉल्स देन विच ऑफ द फॉलोइंग इज ऍक्सेप्टेड. जर शून्य परिकल्पना सत्य नसेल किंवा त्याग केला असेल तर खालीलपैकी कोणत्या परिकल्पनेचा स्वीकार केला जातो, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. सकारात्मक परिकल्पना, नकारात्मक परिकल्पना, पर्यायी परिकल्पना, सांख्यिकीय परिकल्पना. दीज आर द टाइप्स ऑफ रिसर्च हायपोथेसिस. पॉझिटिव्ह हायपोथेसिस, निगेटिव्ह हायपोथेसिस, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, स्टॅटिस्टिकली हायपोथेसिस. इफ युअर ए प्लॅन इज रिजेक्टेड देन researcher select a alternative solution. Means option number C is a right answer of the questions. Alternative hypothesis. जर आपला पहिला जो प्लॅन आहे तो अनसक्सेस झाला किंवा अंदाज चुकला तर आपण दुसरा पर्याय जो आहे किंवा पर्यायी परिकल्पना जो आहे तो संशोधनामध्ये वापरली जात असते. पर्याय क्रमांक क हा काय त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is not a data collection method? Not शब्द आहे त्याला अंडरलाईन करायचं, कीवर्ड्स आहे तो. खालीलपैकी कोणते माहिती संकलन पद्धती नाहीये. हा पुन्हा निगेटिव्ह फॉर्म मधला प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की नाही हा शब्द जो आहे डेटा कलेक्शन मेथड्स नाहीये हा आहे. असंरचित निरीक्षण, संरचित निरीक्षण, संशोधन परिकल्पना आणि मुलाखत घेणे म्हणजे ए बी आणि डी हे काय आहेत रिसर्च टूल्स आहेत. सी इज नॉट रिसर्च टूल्स. माहिती संकलनाचं साधन म्हणून कन्सिडर केलं जात नाहीये. हायपोथेसिस आर डिफरंट आणि रिसर्च टूल्स आर डिफरंट. मीन्स ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. परिकल्पना हे माहिती संकलनाचं साधन नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर. संशोधनाचा पाठपुरावा करण्यासाठी अभ्यास सुरू करण्यापूर्वी खालीलपैकी कोणते आवश्यक आहे. इन ऑर्डर द परस्यू द रिसर्च विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वायर्ड बिफोर बिगिनिंग और कंडक्ट द स्टडी. संशोधन सुरू करण्यापूर्वी काय आवश्यक आहे अशातला तो प्रश्न आहे. ऑप्शन नंबर ए फॉर्म्युलेशन अ रिसर्च हायपोथेसिस, फॉर्म्युलेशन अ रिसर्च क्वेश्चन्स, developing a research design and discussing about the data analysis process. म्हणजे कुठलंही असेल संशोधन सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला काय लागतं डिझाईन लागते, आराखडा लागतो, संशोधन अभिकल्प लागतो, आपल्याला प्लॅन लागतो. त्या प्लॅनलाच काय म्हणायचं रिसर्च प्लॅन म्हणायचं किंवा रिसर्च डिझाईन असं म्हणायचं. कसं कसं संशोधन केलं जातं या संदर्भातला जो काही ऍक्शन प्लॅन आहे त्याला आपण डेव्हलपमेंट अ रिसर्च डिझाईन दॅट इज इसेन्शियल before the research doing. Means option number C is a right answer of the questions. Next question, question number 9. Essential characteristics of scientific research is. हे वैज्ञानिक संशोधनाचे एक आवश्यक वैशिष्ट्य आहे. बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायंटिफिक रिसर्च म्हणजे काय कुठलं सायंटिफिक रिसर्चचं वैशिष्ट्य आहे हे काय दिले 4 ऑप्शन दिलेले आहेत. विश्वास असेल, मूल्य असेल, नमुना आकार असेल हे रिसर्चचे वैशिष्ट्य नाही आहेत. ऑब्जेक्टिव्हिटी, रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च प्रोसेस और scientific research. Means option number D is a right answer of the questions. Objectivity is a essential characteristics of any scientific research process. वस्तुनिष्ठता हे वैज्ञानिक संशोधन प्रक्रियेचं मुख्य वैशिष्ट्य मानलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट. कोणताही पूर्वग्रह न ठेवता आणि मूल्य निर्णय न घेता निष्कर्षावर पोहोचणे म्हणजेच. ऑप्शन नंबर 1 विशिष्टता, 2 वस्तुनिष्ठता, 3 वस्तुस्थिती आणि 4 उपपत्ती. त्याला काय म्हणायचं ऑब्जेक्टिव्हिटी. म्हणजे कोणताही पूर्वग्रह न ठेवता आणि मूल्य निर्णय न घेता निर्णयापर्यंत पोहोचणे किंवा 100 टाइम यू हॅव टू चेक द रिसर्च रिझल्ट without any bias, without any values that maintain in a objectivity of research result. Means option number B is a right answer of the question. Next. Which types of research keep in investigation and
era in which very little information is available and helps shape the direction for future research. कोणत्या प्रकारचे संशोधन अशा क्षेत्राचा शोध घेण्याचा प्रयत्न करते ज्यामध्ये फारच कमी माहिती उपलब्ध आहे आणि भविष्यातील संशोधनाची दिशा ठरवण्यास मदत होते. म्हणजे व्हॉट एव्हर मे बी दीज आर द 1 2 3 ह्या मेथड्स आहेत किंवा टाइप्स आहेत. एक्सप्लोरेटरी रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च, एक्सप्लॅनेटरी रिसर्च अँड मार्केटिंग रिसर्च. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज अ राइट आंसर. एक्सप्लोरेटरी रिसर्च means whatever may be little information, you have to analyze that research information and goes through a research result. Means option number A is a right answer of the questions. Next question. Which is the most frequently occurring value in the data set? माहिती संचामध्ये सर्वाधिक वारंवार आढळणारे मूल्य कोणते आहेत? These are the 4 statistically parameters generally used in a data analysis. Mean, mode, median and standard deviation. Means option number C is a right answer of the questions. Means mode म्हणजे बहुलक हे वारंवार आढळणारे मूल्य आहे. बहुलकामुळे काय केलं जातं? मॉब टेंडन्सी पाहिली जात असते. नेक्स्ट क्वेश्चन. तळटीपा ही प्रकाशित किंवा अप्रकाशित स्रोतांची असते. फुटनोट इज अ टू पब्लिश और अनपब्लिश सोर्स. ए इंट्रोडक्शन्स, बी कन्क्लुजन, सी अनुमान आणि डी संदर्भ. म्हणजे फुटनोट असतील, बाकीचे प्रकाशित किंवा अप्रकाशित स्रोत असतील, ह्याच्यामध्ये कशामध्ये देतो आपण? रेफरन्स मध्ये दिलेले जात असते. म्हणजे प्रस्तावना हे रिपोर्ट मध्ये पार्ट आहे, कन्क्लुजन हा रिपोर्ट मधला पार्ट आहे, अनुमान हा टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस किंवा टेस्टिंग ऑफ इन्फ्लुएन्सेस हायपोथेसिस हे सुद्धा काय रिसर्च रिपोर्टचा पार्ट आहे. रेफरन्सचा पार्ट जो आहे, तळटीपा असतील, फुटनोट्स असतील किंवा मग बिब्लिओग्राफी असेल, रेफरन्सेस असतील किंवा सायटेशन असेल, हे काय आहे? संदर्भाचा तो पार्ट आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. Which of the following is an unethical practice in research? खालीलपैकी कोणती संशोधनाची अनैतिक, महत्वाचा आहे, अनैतिक प्रथा आहे? अनइथिकली हा जो आहे कीवर्ड्स आहे या प्रश्नामधला. ते सर्वांनी प्रश्न आकलन करते वेळेस कीवर्ड कोणता आहे हे महत्वाचा पाहणं गरजेचं आहे. साहित्याची चोरी टाळणे, डुप्लिकेशन टाळणे, विश्वसनीयता माहिती टाळणे आणि माहितीचं फेरफार टाळणे. म्हणजे अ, सी आणि डी हे काय आहेत? अनैतिकतेच्या प्रथा आहेत, अनइथिकल प्रॅक्टिस आहेत. माहिती चोरी करणे हे सुद्धा काय? चोरी आहे, अनइथिकल आहे. डुप्लिकेशन माहितीचं करणे, 2चे 4 करणे, 4चे 8 करणे हे सुद्धा काय? अनइथिकली आहे. आणि माहितीची फेरफार करणे हे सुद्धा काय? अनइथिकली आहे. फक्त काय? विश्वसनीय माहिती टाळणे की हे त्याचं काय उत्तर आहे. अवॉइडिंग रिलायबल डेटा हे काय? अनइथिकल प्रॅक्टिस मधला तो येत असतो. नेक्स्ट क्वेश्चन. संशोधनातील साहित्य चोरी आहे. प्लॅगरिझम इन रिसर्च इज. म्हणजे साहित्य चोरी कशाला म्हणायची? बेईमानपणे कॉपी करणे आणि त्याचा वापर करणे. म्हणजे विदाउट परमिशन यू हॅव टू यूज सम कंटेंट इन युअर रिसर्च प्रोसेस दॅट कन्सिडर ॲज अ प्लॅगरिझम. मीन्स ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. म्हणजे त्याचं श्रेय, एखाद्या लेखकाचं श्रेय न देता जर तुम्ही किंवा त्याची कन्सर्न न घेता जर माहिती वापरत असाल तर ती कॉपी करणे हे आहे किंवा ती चोरी आहे, साहित्याची चोरी आहे असं आपण कन्सिडर केलं जातं. ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. नेक्स्ट. संशोधन नैतिकतेच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते पर्याय संशोधनामध्ये सर्वात असुरक्षित आहे? फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह ऑफ रिसर्च इथिक्स, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मोस्ट व्हल्नरेबल इन रिसर्च? समस्या तयार करणे आणि सत्य ओळखणे, माहिती संकलन करणे, तुमच्या संशोधना समरणात एखादी उपपत्ती तयार करणे, किंवा ऑप्शन नंबर डी निष्कर्ष निष्पत्ती
आणि चर्चा लिहिणे हे जे आहे हे असुरक्षित आहे. रायटिंग कन्क्लुजन ऑफ द रिसर्च रिझल्ट अँड रिसर्च रिझल्ट डिस्कशन मीन्स ऑप्शन नंबर डी इज अ राइट आंसर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17 are based upon the analysis and interpretation of data. माहिती विश्लेषण आणि व्याख्या यावर आधारित आहे. कशावर आधारित असते? निष्कर्षावर. म्हणजे संदर्भ असेल, प्रस्तावना असेल, पद्धत असेल, ह्याच्यामध्ये डेटाचा आपण वापर करत नाहीयेत. रिझल्ट तयार करण्यासाठी किंवा कन्क्लुजन फाइंड आउट करण्यासाठी आपण इंटरप्रिटेशन ऑफ द रिसर्च डेटा and testing of your research hypothesis through a statistical parameters mean conclusion is the essential part of the interpretation of the research data. Means option number D is a right answer of the question. Means option number D is a right answer. Next question. Which of the following is a part of reference material is a research report? संशोधन अहवालातील संदर्भ साहित्याचा खालीलपैकी कोणता भाग आहे? रेफरन्स मटेरियल कोणता भाग आहे? कशामध्ये म्हणतोय? रिसर्च रिपोर्ट मध्ये म्हणतोय. इंडेक्स मध्ये येतं का रेफरन्स? नाही येत. परिशिष्टामध्ये येतं का? येतं. परिशिष्ट असेल, सोर्स असेल, ऑनलाईन सोर्स असतील, बुक्स असतील, हे संदर्भ जे आहेत, संदर्भ ग्रंथसूची आणि अपेंडिक्स हा जो पार्ट आहे हा कशामध्ये येतो? संदर्भामध्ये येतो. कोष्टकाची यादी येत नाहीये, आकृत्याची यादी येत नाहीये, तो रिसर्च रिपोर्टचा पार्ट आहे. रेफरन्सचा पार्ट कुठला आहे? रेफरन्स अँड अपेंडिक्स, दीज आर द रेफरन्स एलिमेंट्स. रेफरन्स मटेरियल म्हणून कन्सिडर केलं जात असतं. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is not a part of table in research? खालीलपैकी कोणता पर्याय संशोधनातील कोष्टकाचा भाग नाहीये? संशोधनातील कोष्टकाचा भाग नाहीये. हा निगेटिव्ह फॉर्म मधला क्वेश्चन आहे. शीर्षक कोष्टकाला द्यावं लागतं. ग्राफ कोष्टकाच्या खाली आपल्याला काढावा लागतो. तक्ता क्रमांक, टेबल नंबर आपल्याला त्या टेबलला द्यावाच लागतो. टेबल नंबर 1, 2, 3 किंवा 4.1. कोडिंग अँड डिकोडिंग जनरली यूज इन अ डेटा टॅब्युलेशन, इजंट इट? आणि पंक्ती आणि स्तंभातील कॉलम आणि हे पण आपल्याला आडव्या रेषा आणि उभ्या रेषा हे काय करावंच लागतात. म्हणजे कोष्टकाचा पार्ट कोणता नाहीये? आलेख हा कोष्टकाचा पार्ट नाहीये. आलेख हा सेपरेट पार्ट आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी इज अ राइट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. म्हणजे तक्त्याचा भाग नाहीये किंवा तो कोष्टकाचा भाग नाहीये. कोष्टकाच्या खालचा जो भाग आहे किंवा तो सेपरेट भाग आहे. कोष्टकातील माहिती आपण बऱ्याच वेळेस आलेखामध्ये दाखवतो, तो पार्ट वेगळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक ब, ग्राफ आलेख, हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अनुमानात्मक विश्लेषण म्हणजे काय? Inferential analysis refers to mean, mode, median, standard deviation, testing of hypothesis or hypothesis testing, descriptive analysis. Means these are the A, B, C. These are the all statistically parameters. And hypothesis testing that consider as a inferences analysis. म्हणजे अनुमानात्मक विश्लेषणच्या आधारे आपण काय करतो? तर परिकल्पनेचं उकल करत असतो. ॲट द टाइम ऑफ टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस रिसर्चर यूज अ इन्फरेन्सिस अनालिसिस यूज इन अ टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. मीन्स ऑप्शन नंबर सी इज अ राइट आंसर ऑफ द क्वेश्चंस. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 21. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन इन अ रिसर्च? खालीलपैकी कोणते पर्याय संशोधनामध्ये रेखाचित्रात्मक प्रतिनिधित्व नाही? म्हणजे रेखाचित्रात्मक प्रतिनिधित्व नाही म्हणतायत. कुठला आहे? पाय चार्ट आहे, बार चार्ट आहे, लाईन चार्ट आहे. हे सर्व काय आहेत? ग्राफचे प्रकार आहेत. हायपोथेसिस हा रेखाचित्रणाचा प्रकार नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 4 डी इज अ राइट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. नेक्स्ट. स्नोबॉल नमुना निवड तंत्र सामान्यपणे केव्हा वापरले जाते? Snowball sampling is usually used in which research method? Experimental research method, survey research method, cause and effect research method, or historical research method? Or generally
snowball research sampling methods used in a historical research methods. Means small content you have to use, and according to that content you have to next and step by step investigation in your research process. A researcher use a generally snowball sampling method in a historical research methods. म्हणजे स्नोबॉल नमुना निवड पद्धतीचा प्रामुख्याने ऐतिहासिक संशोधनामध्ये वापर केला जातो असतो. एखाद्या लहान घटक आधारे किंवा ताम्रपट असेल किंवा पुरावा असेल, त्या पुरावाच्या आधारे हळूहळू संशोधन केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, स्नोबॉल सॅम्पलिंग मेथड असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॉन कोलॅबोरेटिव्ह सॅम्पलिंग टेक्निक्स. खालीलपैकी कोणते असंभाव्य नमुना निवड तंत्र नाहीये. पुन्हा इथं निगेटिव्ह प्रश्न आहे. कशामधला नाहीये? असंभाव्य, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स. कोटा सॅम्पलिंग मेथड असेल, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मेथड असेल, इन्सिडेंटल सॅम्पलिंग मेथड असेल, पर्पोजिव्ह सॅम्पलिंग मेथड असेल. ए, सी अँड डी ह्या कशाच्या आहेत? संभाव्य नमुना निवड पद्धती मधल्या पद्धती आहेत. आणि सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मेथड ही काय आहे? नाहीये म्हणतंय. असंभाव्य मधली नाहीये. मीन्स ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. असंभाव्य नमुना निवड तंत्र नाहीये म्हणतंय. म्हणजे अ, ब आणि ड हे काय आहेत? नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स टेक्निक्स आहेत. बी इज नॉट अ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड टेक्निक्स. मीन्स ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन्स, which one want to compare income level of people from urban, rural and semi-urban area, the sample techniques used in. हा तिसरा प्रश्न सॅम्पलिंग वरचा आहे. म्हणून सॅम्पलिंग हा महत्वाचा, अतिशय महत्वाचा कंटेंट हा आरएम मधला आहे, रिसर्च मेथोडॉलॉजी मधला आहे. जेव्हा एखाद्या शहरी, ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोकांच्या उत्पादनाच्या पातळीतील तुलना करायची असेल, तेव्हा नमुना निवडीचे कोणते तंत्र वापरले जाते? पर्पजिव्ह सॅम्पलिंग, इन्सिडेंट सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग. मीन्स युअर पॉप्युलेशन इज डिवायडेड इनटू 3 लेयर. शहरी, ग्रामीण आणि निमशहरी या 3 स्तरांमध्ये तुमचं जनसंख्या विखुरलेली आहे. That time researcher use a stratified sampling methods, most useful or appropriate or suitable sampling method for a multiple layer or stratified population. That time researcher use a stratified sampling methods in your research population. Next question. पुन्हा आणखी चौथा प्रश्न हा सॅम्पलिंग मेथडवरचा आहे. Selecting a sample using lottery methods is including in. लॉटरी पद्धतीने नमुना निवडणीचे समाविष्ट आहेत. कशामध्ये समाविष्ट आहेत? लॉटरीमध्ये. सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये काय? लॉटरी पद्धतीचा वापर केला जातो. साधा यादृच्छिक नमुना निवड. ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. सिस्टमॅटिक मध्ये, पर्पजिव्ह मध्ये किंवा कोट्यामध्ये लॉटरीचा वापर केला जात नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is usually a sponsored research. खालीलपैकी कोणते संशोधन सामान्यपणे प्रायोजित संशोधन असते? त्याला आपण अप्लाइड रिसर्च असं म्हणतो. म्हणजे युजिबिलिटी रिसर्च. मीन्स ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. म्हणजे स्पॉन्सर्ड म्हणजे प्रायोजित संशोधन. अप्लाइड रिसर्चला आपण प्रायोजित संशोधन म्हणून कन्सिडर केलं जातं. प्युअर रिसर्चला नाहीये. फंडामेंटल आणि प्युअर रिसर्चला एकच नाव आहे. बी आणि सी चं एकच नाव आहे. फक्त त्यांनी 2 ऑप्शन दिलेले आहेत. ऍक्शन रिसर्चला आपण प्रायोजित संशोधन म्हणत नाहीयेत. म्हणून पर्याय क्रमांक अ, उपयोजित संशोधन हेच प्रायोजित संशोधन म्हणून कन्सिडर केलं जात असतं. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सर्न अ रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर. खालीलपैकी कोणते संबंधित साहित्याचा पुनरावलोकनाचा संबंध नाहीये? हा पुन्हा निगेटिव्ह फॉर्म मध्ये, म्हणजे कमीत कमी 7-8 निगेटिव्ह फॉर्म मध्ये प्रश्न आहेत. आयडेंटिफाइंग गॅप इन एक्झिस्टिंग नॉलेज. वर्तमान संशोधनातील डेटा किंवा ट्रॅक किंवा कल दर्शवणे. तुमच्या संशोधनासाठी योग्य पद्धती ओळखणे. मूलभूत संशोधन. conducting a fundamental research, that is a not a part of review of related literature. काय? पार्ट नाहीये म्हणतंय.
रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा संबंध नाहीये कशामध्ये, बेसिक रिसर्च मध्ये शक्यतो रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा संबंध नसतो. नेक्स्ट क्वेश्चन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ. संशोधन आणि विकास चे उदाहरण आहे. उपयोजित संशोधन, शुद्ध संशोधन, मूलभूत संशोधन आणि कृती संशोधन. अप्लाइड रिसर्च दॅट इज अ example of R&D, research and development, means any development countries, means made in China, made in Japan, made in India, made in Brazil, that applied research rate is a very high. म्हणजे उपयोजित संशोधन, लोकांच्या वापरामधलं केलं गेलेलं संशोधन असेल, 3G असेल, 4G असेल किंवा अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर असतील किंवा दैनंदिन ह्याच्यामध्ये वापरामध्ये जे काही टेक्निक्स आहेत ह्याला काय म्हणायचं, उपयोजित संशोधन असं म्हणायचं. त्याला आपण काय म्हणायचं, R&D चं उदाहरण आहे. ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर इज अ कलेक्शन ऑफ. संबंधित साहित्याची समीक्षा हा चा संग्रह आहे. कशाचा संग्रह आहे? पूर्ण प्रबंध. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये आपण पूर्ण प्रबंध पाहत नाहीयेत. पूर्वीच्या अभ्यासकाचा गोषवारा, संपूर्ण जर्नल्स, लेख, न्यायादर्श, नमुना, तंत्रामधील तपशील. आपण काय करतो, अब्स्ट्रॅक्ट ऑफ द प्रिव्हियस स्टडीज, प्रिव्हियस रिसर्च रिपोर्ट. means option number B is a right answer of the questions. Means review of related literatures generally considered as a previous research abstract, research result abstract, research report abstract. Means option number B is a right answer of the question. Next question number 13, which types of research sign cause and effect relationship. कोणत्या प्रकारचे संशोधन कारण आणि परिणाम संबंध दर्शवते. To find out the cause and effect, relationship between cause and effect, in which research methods generally used in your research process. Survey research method, descriptive research method, analytical research methods, and generally cause and effect, that type of research design used in a experimental research method. Means depending variables and independent variables that consider the relationship between cause and effect. That all types of variables you have to deal in your experimental research methods. म्हणजे काय, प्रायोगिक संशोधनामध्ये कार्य आणि कारण किंवा कार्य आणि परिणाम यांच्यातील संबंध यांचा अभ्यास केला जात असतो. म्हणून पर्याय क्रमांक ड त्याचं उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट रिसर्च. हे पुन्हा 12वा प्रश्न निगेटिव्ह फॉर्म मधला आहे. संशोधनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाहीये. रिसर्च संदर्भात सत्य नाहीये कोणतं विधान. ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. इट इज अ सायंटिफिक ऍक्टिव्हिटी. बरोबर आहे, वैज्ञानिक प्रक्रिया आहे. संशोधन प्रक्रिया म्हणजे वैज्ञानिक प्रक्रियाच आहे. सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी, पद्धतशीर प्रक्रिया सुद्धा आहे. हे सुद्धा त्याचं काय आहे, वैशिष्ट्य आहे रिसर्चचं. नवीन ज्ञानाचा शोध लागतो. नवीन ज्ञानाचा सुद्धा शोध लागतो किंवा नवीन निष्कर्ष शोध पाहिजे जात असतात किंवा निर्माण केले जातात. हे सुद्धा काय आहे, संशोधन प्रक्रियेचे वैशिष्ट्य. अ ब क हे काय रिसर्च प्रोसेसचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. डी इज अ नॉट ट्रू. डी इज अ नॉट ट्रू मीन्स ऑप्शन नंबर सी इज सॉरी डी इज द राइट आंसर ऑफ द क्वेश्चंस. इट मे लीड टू कॉन्ट्रीब्यूट और डिस्ट्रक्टिव्ह नॉलेज. यामुळे विधायक आणि विध्वंसक ज्ञान निर्माण होऊ शकते. हे काय सत्य नाहीये. नेक्स्ट ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 32, कोणत्या प्रकारच्या संशोधन अभिकल्पामध्ये स्वतंत्र चल हाताळले जाते. इन विच टाइप्स ऑफ रिसर्च डिझाइन द इंडिपेंडंट व्हेरिएबल्स इज मॅनिप्युलेटेड. व्हेरिएबल्स आलं की डोळे झाकून काय करायचं, एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड मध्ये यायचं. दुसरीकडे व्हेरिएबलचा विचार केला जातच नाहीये. सर्वे मध्ये असतील, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असेल, आर्टिकल मध्ये असेल, रिसर्च व्हेरिएबल्सचा विचार केला जात नाहीये. ऑल टाइप्स ऑफ रिसर्च मॅनिप्युलेशन्स और रिसर्च व्हेरिएबल्स मॅनिप्युलेशन इन ओनली इन एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड्स. मीन्स ऑप्शन नंबर ए इज अ राइट आंसर ऑफ द क्वेश्चंस. नेक्स्ट क्वेश्चन, एखाद्या संशोधनात काय, कुठे,
किंवा किती अभ्यास करायचे आणि कोणत्या पद्धतीचा वापर त्याबद्दल आधीपासून घेतलेल्या निर्णयाचा संच. म्हणजे काय, अ सेट ऑफ ॲडव्हान्स डिसिजन that specific what, where, when, how much and by what means concerning the study hand is called. या सर्व गोष्टीचा कुठे, काय, केव्हा, किती, कसा, कोणत्या पद्धतीने आपण काय करतो, कशामध्ये विचार करतो, रिसर्च डिझाईन मध्ये करतो. संशोधन करण्याच्या अगोदर जो काय आपण प्लॅन करतो, संशोधन आराखडा तयार करतो किंवा संशोधन ब्लू चार्ट तयार करतो किंवा ऍक्शन प्लॅन ऑफ द रिसर्च वर्क करतो, त्याला आपण रिसर्च डिझाईन असं म्हणतो. म्हणजे कसं करायचं, काय करायचं, कुठं करायचं, केव्हा करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं संशोधन, या सर्व गोष्टींचा विचार आपण रिसर्च डिझाईन किंवा संशोधन अभिकल्पामध्ये किंवा संशोधन डिझाईन मध्ये आपण करत असतो. ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन, अ गुड हायपोथेसिस इज, एक चांगली परिकल्पना कशाला म्हणायचं. हे एक गृहीतक असते, हे चाचणी करण्यायोग्य असते, हे सिद्धांत विधान असते, हे नेहमी बरोबर असते. each and every ideal hypothesis statement should be a testable. Testability is a basic characteristics of any hypothesis. कोणत्याही चांगल्या परिकल्पनेचं उकल करणे किंवा मापन करणे किंवा चाचणी करणे किंवा पडताळा पाहून घेणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मीन्स ऑप्शन नंबर बी, टेस्टेबिलिटी इज अ बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनी हायपोथेसिस. मीन्स गुड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायपोथेसिस म्हणजे मापन करणे किंवा उकल करणे. मेजरेबिलिटी, टेस्टेबिलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, दीज आर द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल हायपोथेसिस. उकल करणे, तपासणे, मापणे, पडताळून पाहणे, पडताळा करणे हे काय चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ब हे त्याचं उत्तर आहे. पुन्हा चौथा प्रश्न हा परिकल्पनेवरचा आहे. अ हायपोथेसिस मीन्स, परिकल्पना ही डायड्यास, हे एक गृहीतक असते, ते एक अंदाज आहे, हे एक शाश्वत सत्य आहे, ते चाचणी आवश्यक नाहीये. चाचणी आवश्यक असते, ते शाश्वत सत्य नाहीये आणि ते गृहीतक नाहीये. म्हणजे हे एक अंदाज आहे. म्हणजे काय, इट इज द टेंटेटिव्ह आन्सर ऑफ द प्रॉब्लेम दॅट कन्सिडर ॲज अ हायपोथेसिस. मीन्स ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. तो एक अंदाज आहे. अंदाज खराही होऊ शकतो, अंदाज खोटाही होऊ शकतो. हा जो आहे तो कशामध्ये आहे, परिकल्पनेमध्ये कन्सिडर केला जात असतो. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is not an objective of research. पुन्हा हा 14वा प्रश्न निगेटिव्ह फॉर्म मधला आहे. खालीलपैकी कोणते संशोधनाचे उद्दिष्ट नाहीये. काय म्हणते, उद्दिष्ट नाहीये. नवीन ज्ञान करणे संशोधनाचं उद्दिष्ट आहे. समस्या सोडवणे संशोधनाचं उद्दिष्ट आहे. चलांमधील कार्यकरण संबंध तपासणे हे सुद्धा संशोधनाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे नवीन मॉडेल लिहिणे, रायटिंग अ न्यू मॉडेल, दॅट इज अ नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च process. Means option number B is a right answer of the questions. B is a right answer of the questions. म्हणजे ऑप्शन नाहीये तो काय निगेटिव्ह फॉर्म मधला प्रश्न आहे. हे सर्वांनी काय करायचंय, पाहायचंय. खालीलपैकी कोणते संशोधनाचे उद्दिष्ट नाहीये. म्हणजे बी हा काय नवीन मॉडेल लिहिणे हे त्याचं उद्दिष्ट नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन, एज, मार्क, प्राइज अँड एक्झाम्पल ऑफ अ, वय, गुण, किंमत ही डायडॅशची उदाहरणं आहेत. चल आहेत, स्थिर आहेत, परिकल्पना आहेत का प्रश्नावली आहेत. जे मापनक्षम आहेत, तंतोतंत मापता येतात, पुन्हा पुन्हा मापता येतात, अशा गोष्टींना आपण काय म्हणतो, चल म्हणतो. मीन्स ऑप्शन नंबर ए, रिसर्च व्हेरिएबल्स इज अ आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. age, marks, price, these are the all concept it should be a measurable that consider as a research variables. Means option number A is a right answer of the questions. Next, मूलभूत संशोधनाचे दुसरे नाव काय आहे. other name of the fundamental research is applied research, action research, basic research or experimental research. पुन्हा त्यांनी काय केलंय, मराठी जशाला तसं ऑप्शन मध्ये लिहिलंय, अनुक्रमानिकेमध्ये लिहिलंय, मराठीमध्ये तोच शब्द वापरलेला आहे. फक्त इंग्रजीमध्ये काय केलंय, बाळ्या, बबल्या, बंट्या असं म्हटलेलं आहे. बेसिक रिसर्चला फंडामेंटल रिसर्च सुद्धा म्हणतात. प्युअर रिसर्च, बेसिक रिसर्च, फंडामेंटल रिसर्च ह्या एकाच गोष्टीच्या किंवा एकाच प्रकारची नाव आहेत. मूलभूत संशोधनाचे सर्व नाव आहेत. फंडामेंटल रिसर्च, बेसिक रिसर्च किंवा प्युअर रिसर्च हे त्याला म्हटलं जातं. सिमिलर नेम त्यांना फक्त विचारलेला आहे. अतिशय सोपा आहे.
ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन बेसिक रिसर्च. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते संशोधन उत्पत्तीचे उपयोजन करण्यासाठी हाती घेतलेले संशोधन म्हणून ओळखले जाते? रिसर्च अंडरटेकिंग फॉर ॲप्लिकेशन्स ऑफ अ थेरी इज नोन ॲज. म्हणजे कोणत्याही निष्कर्षाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग करणे त्याला काय म्हणायचं? अप्लाइड रिसर्च म्हणायचं. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर. म्हणजे विजेचा शोध लागला आणि मग विजेचा पंखा असेल, एसी असेल, विजेवर जेवढे चालणारी जी उपकरणं आहेत त्याला काय म्हणायचं? अप्लाइड रिसर्च एक्झाम्पल म्हणायचं. मीन्स ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर ऑफ दी क्वेश्चन्स. मीन्स एनी previous theories, previous rules, regulations, principles, previous research result you can use as a raw material in applied research and to enhance the usability of your previous research result. That is the main purpose of applied research. Means option number C is a right answer. Next, उपपत्ती विकसित करण्यासाठी हाती घेतलेले संशोधन, रिसर्च अंडरटेकिंग फॉर डेव्हलपिंग अ थिअरी इज नोन ॲज. प्युअर रिसर्च मध्ये काय होते? नवीन नियमांना, तत्वांना आणि सिद्धांताला जन्म दिला जातो. कशामध्ये? प्युअर रिसर्च मध्ये. त्यालाच आपण बेसिक रिसर्च म्हणतो, त्यालाच आपण फंडामेंटल रिसर्च म्हणतो. ज्या संशोधनामधनं नवीन नियम, तत्व किंवा सिद्धांत प्रस्थापित होतात अशा संशोधनाला प्युअर रिसर्च असे म्हणतात. ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. नेक्स्ट, उच्च डॅडास असलेली संशोधन जर्नल्स इतरांपेक्षा अधिक महत्वाची म्हणून ओळखली जातात. रिसर्च जर्नल विथ हाय इज नोन टू बी मोर इम्पॉर्टंट दॅन अदर. सर्वात उच्च कुठला आहे? एच इंडेक्स आहे, I10 स्कोअर आहे, इम्पॅक्ट फॅक्टर आहे का इंजिन फॅक्टर आहे? म्हणजे सी जो आहे इम्पॅक्ट फॅक्टर नुसार त्याचा जर्नलचा दर्जा कन्सिडर केला जातो. संशोधन मासिकाचा दर्जा हा कशावर कन्सिडर केला जातो? इम्पॅक्ट फॅक्टर. जेवढा इम्पॅक्ट फॅक्टर जास्त आहे तेवढ्या ते संशोधन जर्नल जे आहे चांगल्या प्रतीचं किंवा चांगल्या क्वालिटीचं आहे असं आपण कन्सिडर करतो. म्हणजे इम्पॅक्ट फॅक्टर इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट, व्हॉट इज रिसर्च डिझाईन? संशोधन अभिकल्प म्हणजे काय? संशोधन अभिकल्प हा चौथा प्रश्न आहे. म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये सर्वच गोष्टीचा विचार केला जातो, काय, कसे, केव्हा, कोणत्या पद्धतीने करायचंय या सर्वच गोष्टीचा विचार केला जातो, त्याला आपण काय म्हणायचं? रिसर्च डिझाईन म्हणायचं. अ फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ द कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ डेटा दॅट कन्सिडर इन अ रिसर्च डिझाईन. माहिती संकलन आणि विश्लेषण प्रत्येक टप्प्यावर केलेले फ्रेमवर्क त्याला आपण संशोधन अभिकल्प असं म्हणतो. म्हणजे रिसर्च डिझाईन असं म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संशोधन अहवालाचा कोणता प्रकरण हे समस्येची पार्श्वभूमी प्रदान करतो जिथे तुमच्या संशोधनाचे उद्दिष्ट समजून घेण्यात येतात? Which chapter of a research report provide a background of problem that your research aims and objective understand? म्हणजे प्रकरण एक मध्ये काय असतं? बॅकग्राऊंड असतं आणि रिसर्च ऑब्जेक्टिव्ह असतात. 2 मध्ये रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर असतं. 3 मध्ये रिसर्च मेथड असतं. 4 मध्ये डेटा अनालिसिस असतं आणि 5 मध्ये काय असतं? रिसर्च कन्क्लुजन आणि रिझल्ट असतं. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. इंट्रोडक्शन चॅप्टर नंबर 1 रिफ्लेक्ट रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट, या विभागात तुम्ही तुमच्या परिणामाचा पूर्णपणे अर्थ लावला आणि त्याचे मूल्यमापन करता. इट इज इन दिस सेक्शन that you fully interpret and evaluate your research result. इंट्रोडक्शन मध्ये, मेथड्स मध्ये, रिझल्ट मध्ये किंवा लास्ट चॅप्टर मध्ये रिसर्च रिझल्ट अँड डिस्कशन. मीन्स ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. म्हणजे निष्कर्षाचा अर्थ लावणे आणि निष्कर्षाचे मूल्यमापन करणे व निष्कर्षा संदर्भात चर्चा करणे हे त्याचं पर्याय उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संशोधन अहवालातील निष्कर्षाचा उद्देश काय आहे?
व्हॉट इज अ पर्पज ऑफ कन्क्लुजन इन अ रिसर्च रिपोर्ट. रिसर्च रिपोर्टवरचा तिसरा प्रश्न आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी. हे संशोधन प्रश्नाच्या संदर्भात मुख्य निष्कर्षाचा सारांश केलं जातं. इट समराइज अ की फाइंडिंग्स अ रिलेटेड द रिसर्च क्वेश्चन्स. मीन्स ऑप्शन नंबर सी इज द राइट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन्स. नैतिकता आणि नैतिक मापकांमध्ये काय आवश्यक आहे. इसेन्शियल इन इथिक्स अँड इथिकल स्टँडर्ड. इथिक्स अँड इथिकल स्टँडर्ड म्हणजे नैतिकता आणि नैतिकते मानांकनामध्ये काय आवश्यक आहे. स्टँडर्ड मध्ये, इथिकल स्टँडर्ड मध्ये काय आवश्यक आहे. योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची क्षमता, हे काय असले पाहिजे. मानके व प्रमाणके असले पाहिजे किंवा नैतिकतेचे मानके असले पाहिजे. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे ज्यांना कळतं त्यांना इथिकल फाउंडेशन ऑफ रिसर्च म्हटलं जातं किंवा त्याला इथिकल स्टँडर्डनेस और पॅरामीटर्स ऑफ इथिकल मेजरमेंट्स इन रिसर्च प्रोसेस. मीन्स ऑप्शन नंबर बी इज अ राइट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. बिब्लिओग्राफी रेफर्स टू. संदर्भ सूची म्हणजे सर्वच असतील. ए बी सी दॅट कन्सिडर ॲज अ बिब्लिओग्राफी. तळटीपा असतील, एंड नोट असतील, रेफरन्सेस असेल. ऑल सोर्सेस वन हॅज युज्ड. एकाने वापरलेले सर्व स्रोत. ऑप्शन नंबर डी इज अ राइट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. इन ऑर्डर टू टेस्ट अ हायपोथेसिस युजिंग अ स्टॅटिस्टिकली टेक्निक्स वी नीड अ. सांख्यिकीय तंत्राचा वापर करून परिकल्पनांची चाचणी करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते. शून्य परिकल्पना, सांख्यिकीय परिकल्पना, साधी परिकल्पना, मिश्र परिकल्पना. Statistically techniques generally researcher use in a testing of null hypothesis. That time researcher use a statistically parameters and statistical techniques used in a testing of a null hypothesis. Means option number A is a right answer of the questions. शून्य परिकल्पना उकल करण्यासाठी सांख्यिकीय तंत्रांचा किंवा सांख्यिकीय परिमाणांचा वापर केला जातो, म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते संशोधनातील नैतिकतेचे स्वीकार्य स्वरूप आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ऍक्सेप्टेबल फॉर्म ऑफ इथिक्स इन रिसर्च. ऍक्सेप्टेबल आहे म्हणते, हा पॉझिटिव्ह संदर्भातला प्रश्न आहे. अवतरण परिषद लेखन, साहित्य चोरी, शैक्षणिक अप्रामाणिकता, चुकीचा विनयभंग. म्हणजे काय. अवतरणासह परिच्छेद लेखन म्हणजे ज्याचं सायटेशन आहे त्याला श्रेय देणं आणि त्याचा श्रेय घेऊन त्याचा आपण काय करणं, वापर करणं. दॅट इज काय इथिकल आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए जे आहे पॅराफ्रेजिंग विथ कोटेशन, दॅट इज ऑप्शन नंबर ए इज अ राइट आन्सर ऑफ द क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या विश्लेषणात परिकल्पना चाचणीचा समावेश आहे. विच ऑफ द फॉलोइंग इन्व्हॉल्व हायपोथेसिस टेस्टिंग. हायपोथेसिस वरचा हा 6वा प्रश्न आहे. डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस, इन्फॉर्मेटिव्ह अनालिसिस, क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड रिसर्च अनालिसिस. मीन्स ऑप्शन नंबर बी. ॲट द टाइम ऑफ टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस इन्फ्लुएन्सिस अनालिसिस, अनुमानात्मक विश्लेषण संख्याशास्त्रीय परिमाण हा परिकल्पना उकल करण्यासाठी वापरलं जातं. पर्याय क्रमांक ब किंवा बी हे काय त्याचं उत्तर आहे. धन्यवाद. इथं आपण थांबूयात.